आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। अनुसूचित जातींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सुधागड तालुक्याच्या वतीने सोमवारी 27 जुलै रोजी पाली येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। निवेदनात म्हटले आहे की भारतीय राज्यघटनेने सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय तसेच समानतेची हमी दिली असून अनुसूचित जातींच्या संरक्षणासाठी विविध घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या आहेत। दीर्घ संघर्षानंतर अनुसूचित जाती समाजाला आरक्षणाचा घटनात्मक अधिकार मिळाला आहे। अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय समाजात मतभेद निर्माण करणारा, सामाजिक ऐक्यावर परिणाम करणारा आणि अनुसूचित जातींच्या एकात्मतेला बाधा आणणारा ठरू शकतो अशी भूमिका आरपीआय आठवलेच्या वतीने मांडण्यात आली। तसेच महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। या मोर्चात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा संपर्क प्रमुख राहुलभाई सोनावले, रवींद्रनाथ ओव्हाळ, कोकण संघटक आरपीआय सुधागड तालुका बौद्धजन पंचायतीचे तालुका अध्यक्ष दीपक पवार, आरपीआयचे सुधागड तालुका अध्यक्ष भगवान शिंदे, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते प्रभाकर गायकवाड, बहुजन विद्यार्थी संघटना व आरपीआयचे अमित गायकवाड, आरपीआयचे माजी तालुका अध्यक्ष सुरेश जाधव, सुनील गायकवाड, केटी गायकवाड, नितेश गायकवाड, राहुल कांबळे, रोहिणी जाधव, संजीवनी जाधव, बौद्धजन पंचायतीचे माजी अध्यक्ष जे.एस. कांबळे, रवींद्रनाथ ओव्हाळ, राहुल महाडिक, यशवंत गायकवाड यांच्यासह अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 59 जातींना वेगवेगळ्या पंथामध्ये, वेगवेगळ्या जातीमध्ये विभागण्याचं जे काही षडयंत्र चालवलेलं आहे ते निषेधार्ह आहे की ज्याच्यामुळे इथल्या लोकशाहीला फार मोठी ती चपराक असणार आहे। लोकशाहीचं हनन करणारी व्यवस्था ही सरकार या ठिकाणी जाणीवपूर्वक करून जातीमध्ये भांडणं आणि जातीमध्ये भांडणं लावण्याचं षडयंत्र हे सरकार या ठिकाणी घेतोय की काय असा प्रश्न या ठिकाणी नव्याने निर्माण होतोय। तेव्हा आपण सगळी माणसं या ठिकाणी जागृत असणं गरजेचं आहे की या ठिकाणी बाबासाहेब म्हणाले होते की जागृतीचा विस्तार हा सदैव कायम ठेवा आणि म्हणून संघटना पातळीवर आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या उपवर्गीकरणाविरोधात याचे पडसाद उठत आहेत। ही आपल्या एकीची ताकद आहे आणि ही एकीची ताकद हा आपला आवाज शासनाच्या दरबारी बुलंद व्हावा यासाठी खरं तर आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या शासनाच्या भूमिकेचा आपण जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतोय। धन्यवाद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका सुधागडच्या वतीने जो मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या मोर्चाला उपस्थित सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सुधागड तालुका बहुजन पंचायत रजिस्टर नंबर 2756चे सर्व पदाधिकारी या सर्वांचे मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो, कारण की तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिलात। खऱ्या अर्थाने हा जो आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा जो विषय आहे हा विषय मुळात या ठिकाणी यायला नव्हता पाहिजे, जो या शासनाने या ठिकाणी आणलेला आहे। मुळातच ही RSSची एक चाल आहे की ज्यांनी जातीमध्ये दोन भावांच्या मध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केला आहे। मातंग आणि महार असतील, ढोर असतील, कुणबी कोणी असतील, जे मागासवर्गीय आहेत ते सर्वत्र SC मध्ये जे शेड्यूल कास्टमध्ये येतात, मागासवर्गीयांमध्ये येतात, ते एकाच कुटुंबातील लोक आहेत। त्यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। जसा OBC मध्ये OBC फोडायचं काम केलेलं आहे तसं SC मध्ये आता SC फोडण्याचं काम केलं जातं आहे। जे 13% 13.5% आरक्षण आपल्याला मिळतं ते आरक्षण तोडण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आहे। जे सुकुमार कांबळे हे चळवळीत काम करत असताना ज्या वेळेला ते भाषण करत असताना महार, मातंग, मांग समाजाची ताकद काय हे सांगतात। ते सांगतात की आमच्या लोकांची ताकद तुम्हाला जर बघायची असेल तर येऊन बघा, आमची लोक कशा पद्धतीने काम करतात। आणि तोच मातंग समाजाचे सुकुमार कांबळे हे सांगत असताना त्यांच्या लोकांना ज्या वेळेला सांगत असताना त्यावेळेला ते काय बोलायचे तर ते बोलायचे, अरे मांगानो सुधरा रे सुधरा, अरे मांगानो सुधरा, ती महाराची पोरं बघा
कशी वकील झाली, कशी डॉक्टर झाली, कशी इंजिनियर झाली. अरे महाराजांची पोरं कशी डॉक्टर इंजिनियर झाली? तर महाराजांनी बाबासाहेबांनी दिलेला शिक्षण घेतलं, अभ्यास केला आणि महाराजांची पोरं पुढे गेली, ते बौद्ध झाले. आणि तुम्ही, अरे मांगानो, तुम्ही तुमच्या घरात ठेवलेले देवारे उचला, नदीत टाका आणि पुढे जा. हा सुकुमार कांबळेंनी त्यांना दिलेला मंत्र आहे, बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आहे. तो मंत्र त्यांनी स्वीकारला नाही आणि म्हणून ते मागे राहिले. पण तरी देखील ते आमचे छोटे भाऊ आहेत, आम्ही त्यांना खांद्याला खांदा लावून या ठिकाणी पुढे घेतो. त्यांनी देखील बाबासाहेबांचा मार्ग स्वीकारावा, त्यांनी देखील अभ्यास करावा, त्यांनी देखील मोठं व्हावं. SC प्रवर्गातील मिळणारं आरक्षण हे त्यांना देखील तितकंच समान आहे, हे सर्वांना समान आहे. SC मध्ये मिळणारं फक्त तुमच्या शैक्षणिक बाबींवरती ते अवलंबून आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि पुढे आपले पोलीस स्टेशनला देखील जायचं आहे, त्याच्यामुळे मी माझं जास्त वेळ न लांबवता या ठिकाणी थांबवत आहे. तुम्हाला सांगतो, मी थांबवत असताना तर पूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देतो की मान, मातन, मार हे सर्व तर एकत्रच आहेत, एकाच आईची लेकरं आहेत. आणि ज्या ज्या वेळेला आंदोलनं झाली, ज्या ज्या वेळेला मोर्चा झाल्या, ज्या ज्या वेळेला यांना घरातून बाहेर काढून मारलं गेलं, ज्या ज्या वेळेला यांना मंदिरात मारलं गेलं, त्या वेळेला फक्त बौद्ध समुदाय या ठिकाणी रस्त्यावर उतरला. ढाल म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं, हे त्यांनी विसरू नये. आणि उपवर्गीकरणाचा विषय या ठिकाणी संपवावा आणि 13% 13.5% तुम्ही शिक्षण घ्या आणि मोठे व्हा, असं या ठिकाणी मी सांगतो आणि सांगतो. जय भीम, जय शिवराय. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.